बारामती कृषी प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असलेला AI टेक्नॉलॉजी वापरून निर्मित केलेला ऊस. आता या ऊसाची आपण इनडेप्थ माहिती घेतोय. सर नमस्कार. तर आपण आत्ता इथे पाच व्हरायटी लावलेल्या आहेत. याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे 13007 आहे. याच्यामध्ये या उजव्या साईडला माझ्या जो उजव्या साईडला दिसतोय की AI पद्धतीने केला आहे आणि डाव्या साईडला जो आहे तो नॉन AI आहे. तर AI मध्ये आपण काय केलेलं आहे, AI मध्ये आपण सॅटेलाइट प्रणाली वापरली आहे आणि दुसरी म्हणजे सेन्सर वेदर स्टेशन. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता AI मध्ये फुटव्यांची संख्या, जाडी, पेऱ्यातील अंतर आणि तसंच जर ऑपोजिट साईडला जर बघितलं तुम्ही नॉन AIचं तर याच्यामध्ये AI पेक्षा फुटव्यांची संख्या कमी आहे, पेऱ्यातील अंतर कमी आहे, जाडी पण कमी आहे आणि हाईटला जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा जो ऊस दिसतोय 13007 हा आता 25 फूट ह्याची हाईट आहे. याच्यामध्ये कांड्यांची संख्या किती आहे आणि AI निर्मित मध्ये किती आहे? AI निर्मितीमध्ये आता 32 ते 33 कांडे आहेत. ओके. नॉन AI जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता फक्त 20 ते 22 कांडे आहेत. ओके. 10 कांड्याचा फरक आहे. 10 कांड्यांचा फरक. लागवडीचा दिनांक दोन्ही प्लॉटचा एकाच दिवशी केलेला आहे. एकाच दिवशीच्या याच्यामध्ये आहे. साधारणतः एकरी AI सिस्टीम बसवण्यासाठी किती खर्च येतो? तसं पाहिलं ना आपण आता VSI असेल आणि कारखान्यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना फक्त 9,000 रुपये पे करायला सांगतोय. एकरी 9,000. हेक्टरी 9,000. आता एक साधारणतः 1 हेक्टरी उत्पादन जर पकडलं लागवडचं तर नॉन AI मध्ये किती येतं? तसं जर बघितलं तर ना आता आपले जे हे प्लॉट आहेत याच्यामध्ये आपण जर 13007 जर बघितलं तर आपलं आता यील्ड जर पाहिलं ना हे प्लॉटची ग्रोथ वगैरे बघून तर 110 ते 120 टन उत्पन्न आहे निघेल हार्वेस्टिंगला. ह्याची सऱ्यांमधलं अंतर? या सऱ्यांमधलं अंतर ह्याची रोपांची लागवड आहे, सऱ्यांमधलं अंतर 6 फूट आणि रोपांमधलं अंतर 1.5 फूट आणि नॉन AI मध्ये तेच अंतर आहे. दोन्ही 6/1.5 दोन्ही साईडचं अंतर आहे. साधारणतः हे 120 टनापर्यंत जाईल आणि त्याच वेळेला हे 55 ते 60 टन. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न फक्त 9,000 रुपये घालून डबल होण्याचा एक यशस्वी मार्ग आहे. AI टेक्नॉलॉजीमध्ये तयार करत असताना काय काय म्हणजे सेटअपमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात? याच्यामध्ये आपण काय करतोय, याच्यामध्ये वेदर स्टेशन देतोय. त्या वेदर स्टेशनमध्ये 2 सेन्सर, एक 7 इंचावरील मॉइश्चर सेन्सर, एक 14 इंचावरील आणि बाकीचे मग विंड स्पीड असेल, विंड डायरेक्शन असेल, रेनफॉल असेल, लिक्विडनेस असेल, असे पॅरामीटर्स 10 ते 12 आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरी पण प्रणाली आपण त्यांना देतोय सॅटेलाइट पूर्णपणे त्यांचा प्लॉट मॅपिंग करतोय आणि त्याच्यानुसार त्यांना मग ॲडवायझरी देतोय. मग सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर काय म्हणजे कसे सल्ले मिळतात, काय स्वरूपाचे? NDVI आपल्याला काय सांगतं तुमच्या पिकाची ग्रोथ कशी आहे, कुठे आपल्याला तो कलर कोडिंगमध्ये दाखवतो. पिकाची ग्रोथ चांगली कुठे, मध्यम कुठे आणि कमी कुठे, असे 3 कोडिंगमध्ये दाखवतो. आणि मग समजा कमी जास्त प्रगती असेल तर ती इक्विव्हॅलंट करण्यासाठी कशा पद्धतीने साध्य करायचं? मॅन्युअली आळवणी करणे किंवा तिथं कोणते तरी कीड किंवा रोग आहे याचं हे करणे आहे का ते चेक करणे त्याचं जाऊन. ओके. म्हणजे प्रत्यक्षात ऑब्झर्वेशनसाठी एखादं लोकेशन फक्त सॅटेलाइट मार्फत पॉईंट नाही. इथं काहीतरी तुमच्या इथं अटॅक आहे म्हणजे पेस्ट असेल, डिसीज म्हणजे त्याचा अटॅक आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तर EVI मॅपमध्ये दिसतं आपल्या इथं कोणत्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुमच्या इथं कीड रोग आहे. तुम्ही स्वतः या संस्थेशी संलग्न आहात. तुमचं AI टेक्नॉलॉजी बद्दल प्रॅक्टिकल मत काय? प्रॅक्टिकल म्हणणं तर खूप छान आहे, कारण की तुम्ही जर पाहिलं तर आता आपण इथं कम्पॅरेटिव्हली जर बघितलं ना, आपण बाहेर पण शेतकऱ्यांना दिले, शेतकऱ्यांचे पण फीडबॅक खूप चांगले आहेत. म्हणजे आमचे पहिले जे आम्ही करायचो पारंपरिक पद्धतीने, आम्ही एकदा मोटर चालू केली की बेड भरत होतो, सऱ्या भरत होतो. तसं आता जर या सिस्टीमद्वारे केलं तर फक्त हे सेन्सर म्हणजे तुमच्या पिकाला लागते तेवढंच पाणी देतोय आपण. तुमचे जसे अलर्ट येतात ना त्याच्यानुसार आम्ही पाणी देतो. आता समजा पाटानं पाणी देण्यासाठी लागणारं पाणी आणि ड्रीप इरिगेशननी AI थ्रू देण्यासाठी लागणारं पाणी, या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये किती फरक पडतो? जवळजवळ 30 ते 40 लाख लिटर पाण्याचा फरक पडतो. वार्षिक की मासिक? वार्षिक 30 ते 40 लाख लिटर पाण्याचा फरक. साधारणतः AI ठिबक सिंचननी या टेक्नॉलॉजीमध्ये किती पाणी लागतं?
आता आपण कसं करतो या म्हणजे आपल्याला अगोदर अलर्ट येतो आपला वापसा कंडिशन म्हणजे सेन्सर जिथं आपण बसवलेलं आहे ओके सेन्सर बसवलेलं आहे तिथं आपल्याला म्हणजे हे आलं म्हणजे अलर्ट येतो आपल्याला पाण्याची तिथं रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण मग पाणी देतो तसं जर कम्पॅरेटिव्हली नॉन एला जर पाहिलं तर नॉन एला आपण ढोबळ मनाने पाणी देतो तिथं म्हणजे आपण कोणतं मॉइश्चर चेक करत नाही किंवा हे करत नाही म्हणजे सगळं हे मॉइश्चर अलर्ट वगैरे कीड रोगाचे सगळं अलर्ट येतात कोणती कीड रोग आली तुमच्या ह्याच्यावरती मग त्याच्यानुसार आपल्याला मॉलिक्यूल कोणते स्प्रे करायचे ते पण आपल्याला रिकमेंडेशन येतं त्याच्यामध्ये धन्यवाद सर. या प्रदर्शनाचं मोस्ट ऑफ द अट्रॅक्शन असलेला हा AI प्रणाली निर्मित ऊस याचा आपण डिटेल इन डेप्थ एक्सप्लेनेशन दिल्याबद्दल रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू.